तर पहा या ठिकाणी आपण 3 काळातील 3 वाक्य इंग्रजीमध्ये बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आला होता की सर काय करा 3ही काळातील वाक्य आम्हाला बदलून दाखवा इंग्रजीमध्ये. तर पहा आता पहिलं वाक्य काय आहे, राहुल शाळेत जातो. जातो म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये आहे साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. राहुल शाळेत गेला, गेला म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. राहुल शाळेत जाईल, याच्यामध्ये आहे साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स. चला आता बनवूया आपण वाक्य. बघा काय करायचं, तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा आणि जायचं शेवटी शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक द्यायचा आणि इकडे वापस येताना उलट क्रमाने क्रमांक देतायचं. बघा इथं 2 दिला, इथं 3. बघा आता हे वाक्य कसं होईल, तर राहुलला राहुल लिहून घ्यायचं, RAHUL, राहुल जातो. आता जातो याच्यासाठी आता जाणेसाठी गो असतं, परंतु राहुल हे तृतीय पुरुषी एकवचनी नाम असल्यामुळे इथं गोज घ्यायचं. गोज कशामुळं, तर ते तृतीय पुरुषी एकवचनी नाम आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बघा राहुल गोज शाळेत, 3 नंबरला शाळेत आहे म्हणून शाळेसाठी काय घ्यायचं आहे, टू स्कूल घ्यायचं, टू स्कूल. आता बरेच जण मग इथं कमेंट येतात टू का घेतलं, तर शाळा म्हणजे स्कूल आणि शाळेत म्हणजे टू स्कूल हे क्लिअर करून घ्या. चला पुढचं वाक्य बघा, राहुल 1 क्रमांक द्या पहिल्या शब्दाला, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक द्यायचा आणि इथून उलट क्रमाने क्रमांक देता बघा, याला 3 क्रमांक. तुम्ही सहजपणे इंग्रजी बोलू शकता, वाक्य बनवू शकता. बघा 1 नंबरला लिहा राहुल, RAHUL, राहुल. आता बघा इथं गेला म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ. मग याच्यामध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घेतात. बघा तर इथं मुख्य क्रियापद काय होतं, गो. आपण त्याला ईएस प्रत्यय लावला होता, परंतु मुख्य क्रियापद आहे गो. तर याचं दुसरं रूप म्हणजेच यालाच भूतकाळी रूप म्हणतात, वेंट. वेंट लक्षात ठेवा, वेंट. आणि शाळेत 3 नंबर आहे टू स्कूल, टू स्कूल. तुम्ही इंग्रजी सहजपणे बोलणार हा मला विश्वास आहे. बघा आता तिसरं वाक्य आता बघा, राहुल शाळेत जाईल, साधा भविष्यकाळ आहे. नंबर 1 पहिल्या शब्दाला, नंबर 2 शेवटच्या शब्दाला, उलट क्रमाने या. नंबर 3 चला बनवूया वाक्य, राहुलला राहुल नंबर 1ला आहे म्हणून RAHUL, राहुल. आता बघा 2 नंबर दिला आहे इथं म्हणून हे 2 नंबरला घ्यायचं आहे. तर जाईल हा भविष्यकाळ आहे म्हणून राहुल असल्यामुळे विल घ्यायचं, एक लक्षात ठेवा. आता बरेच जण म्हणतील की विल का घेतलं, तर विल याच्यामुळे घेतलं कारण इंग्रजीमध्ये विल घेतलं तरच तुम्हाला समजणार आहे की हा भविष्यकाळ आहे. आता जाईल, आता याचं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप गो. बघा राहुल विल गो म्हणजे आपण हे जाईलसाठी विल गो घेतलं, एवढं लक्षात ठेवा. आणि आता शाळेत टू स्कूल, टू स्कूल. पहा इतक्या सोप्या पद्धतीने आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि इंग्रजी शिकायची आवड असेल तर आपल्या प्रोफाईलला टच करून तुम्ही भरपूर व्हिडिओ इंग्रजीचे आहेत पाहू शकता. धन्यवाद.